नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर कोरमा घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी अर्धा किलो पनीर घेतले आहे. आता इथे मी गॅसवर पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्यावर आपण कट करून घेतलेले पनीरचे क्यूब टाकून घेणार आहोत. आता आपण पनीरला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या पनीरला छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण हे पनीर काढून घेऊ. येथे मी पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्यामध्ये 2 मीडियम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे टाकून घेणार आहोत. आता आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण हा कांदा काढून घेऊ. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेला कांदा, येथे मी 10 ते 12 काजू 20 मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता आपण त्यातील पाणी काढून हे काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. त्याचबरोबर 2 टेबलस्पून दही. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. आता आपली मिक्सरमध्ये पेस्ट बनवून तयार आहे. येथे मी कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, 2 तेजपान, 1 दालचिनी, 1 मसाला वेलची, 1 वेलची, 2 मिऱ्या, 2 लवंग, 1 स्टार फूल. आता आपण हे मसाले 2 मिनिटांपर्यंत छान प्रकारे तळून घेणार आहोत. आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. आलं व लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आपण यामध्ये 2 मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून टोमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपल्या टोमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेली कांद्याची व काजूची पेस्ट टाकून घेणार आहोत. आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या पेस्टला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या पेस्टला छान प्रकारे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेऊ.
आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत. येथे मी 2 ग्लास गरम पाणी वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून एव्हरेस्ट मटण मसाला टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर चवीपुरते मीठ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळायला लागल्यानंतर आपण यामध्ये फ्राय करून घेतलेले पनीरचे तुकडे टाकून घेणार आहोत. पनीर टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये 1 पाउच मॅगी मसाला टाकून घेणार आहोत. मॅगी मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम टाकून घेऊ. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरात असणाऱ्या दुधाच्या साईला फेटून सुद्धा वापरू शकतात. फ्रेश क्रीम टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर लगेच भाजीचा गॅस बंद करून घेऊ. घरगुती साहित्यामध्ये झटपट तयार होणारी हॉटेल स्टाईल पनीर कोरम्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.